एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे. 10 रुपये डझन दराने खरेदी केलेली केळी प्रत्येकी ₹1.25 विकली तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती होईल असा प्रश्न आहे. बघा, आपण अशा टाईपच्या गणितामध्ये क्यूआर टेक्निक वापरत असतो. क्यूआर म्हणजे काय? आपण दुकानात जातो आणि काय करतो, एखादं पेमेंट करायचं असेल तर क्यूआर कोड स्कॅन करतो. नाहीतर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये इथं क्यूआर कोड तुम्हाला स्कॅन करायला सांगतो. तर ही क्यूआर टेक्निकचा आपण इथे वापर करणार आहोत. तर तो क्यूआर कोड वेगळा आहे. हा क्विक रिस्पॉन्स कोड आहे. तर आपण जे क्विक क्यूआर कोडचा वापर करणार आहोत ते असतो क्वांटिटी आणि इकडे रेट. मग क्वांटिटी म्हणजे काय? तर तुम्ही किती नग किंवा वस्तू घेता आणि रेट म्हणजे काय? कोणत्या दराला किंवा कोणत्या भावाला घेता. मग आता खरेदी करताना काय झालंय बघा. गणितात काय म्हटलं की ₹10 डझन. डझन म्हणजे किती? तर तुम्ही 12 क्वांटिटी खरेदी केले. कशामध्ये? किती रुपयात? तर किती रुपयात? तर ₹10. त्यानंतर काय म्हटलं की तुम्हाला प्रत्येकी तुम्ही किती रुपयाला विकली? तर ₹1.25 विकली. आता तुम्ही जेवढी 12 क्वांटिटी घेतली तेवढी विक्री किंमत. आता विक्री किंमत कशी आहे? तर विक्री किंमत जेवढी क्वांटिटी घेतली तेवढीच तुम्ही विकली. कारण की त्याच्यामध्ये काही एक म्हटलेलं नाही आहे. म्हणजे तुम्ही जेवढी 1 डझन क्वांटिटी घेतली, 1 डझनच्या 1 डझन विक्रीला टाकली. आता ही कितीला विकली? तर एक गोष्ट म्हणजे एक वस्तू केळं. इथं केळी घेतलेली आहे. तर ती एक केळी कितीला पडलेली आहे? एक केळी पडलेली आहे ₹1.25ला. ₹1.25ला पडलेली आहे. म्हणजे 1.25 म्हणजे ₹1.25. ठीक आहे. तर तुम्हाला काय म्हटलं की हे 12 जर घेतले असते, 12 क्वांटिटी घेतली असती, तर किती रुपये झाले असते? तर मग याचे रुपये इकडे लिहू आपण. 12 पंच 60, हातच्याले 6, 12 दोन्ही 24 प्लस 6 30, हातच्याले 3, 12 आणि 3 15. ठीक आहे. ₹15. आता खरेदी करताना तुम्हाला काय भाव पडला 12 केळ्यांचा? ₹10 आणि विक्री करताना तुम्हाला किती रुपये भाव पडला? तर ₹15. मग ह्याच्यावरनं तुम्ही काय म्हणू शकता, की तुमची खरेदी म्हणजे तुम्हाला पडलेले आहे ₹10 पण तुम्ही ₹15 विकत आहात. म्हणजे ₹10 गोष्ट घेतली आणि तुम्ही ती ₹15 विकली. म्हणजेच काय? तुम्ही ₹5 नफा कमवत आहात. कमी भावात घेऊन जास्त भावात विकली. म्हणजे तुम्हाला काय झाला? ₹5 नफा झाला. तर आता शेकडा नफा काढायचा. फॉर्म्युले लक्षात नाही ठेवायचे. शेकडा नफा काढा म्हटलं, मग तुम्हाला नफा किती झाला? तर ₹5 आणि नफा किंवा तोटा हे जेव्हा केव्हा तुम्हाला शेकडा काढायचा असेल, तर तो तुमच्या खरेदीवरतीच काढत असतो आपण नेहमी खरेदी किमतीवरती. ठीक आहे. नफा किंवा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवरतीच कॅल्क्युलेट केला जातो. तर तुमची खरेदी किंमत किती आहे? तुम्हाला झाला आहे नफा, नफा लिहायचा वरती. खरेदी किंमत किती आहे तुमची? ₹10. तर खरेदी किंमत लिहायची खाली आणि ज्यावेळेस आपल्याला टक्के काढायचे असतील बघा, हे चिन्ह ज्यावेळेस तुम्हाला पाहिजे असेल, त्यावेळेस गुणीला 100 करायचं आणि हे चिन्ह जिथं दिलेलं असेल तिथे भागीला 100 करायचं. ठीक आहे. मग आता ह्याला सॉल्व्ह करून देऊ. हा 0 कटला. तर किती टक्के नफा त्याने कमवलेला आहे? तर 50%. ऑप्शन क्रमांक 4 हे काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे. जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील, तर आपलं हे टेलिग्राम ग्रुपचा क्यूआर कोड आहे बघा. हा क्यूआर कोड स्कॅन करा. तुम्ही माझ्या ग्रुपवरती बिनधास्त तुमचे प्रश्न पाठवू शकता. आपण नाममात्र फीस ₹59 ते चॅप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये कोणते चॅप्टर आहेत ते बघण्यासाठी हा क्यूआर कोड स्कॅन करा. आपलं एक WhatsApp चॅनलसुद्धा आहे. त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यूआर कोड तुम्ही स्कॅन करू शकता. धन्यवाद.